झी 24 तास एक पाऊल पुढे. मृत्यूला चकवा. नागपूरमध्ये नुकतीच अशीच एक घटना घडली. वेगानं जाणाऱ्या ट्रकनं एका दुचाकी वाहनाला धडक दिली. ते वाहन चालवणारी महिलाही ट्रकच्या चाकाखाली येणार होती, पण त्या एका क्षणात ती महिला चाकापासून दूर फेकली गेली आणि आश्चर्यकारकरित्या ती त्या भयंकर दुर्घटनेतून वाचली. नागपूर शहरातील या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सगळ्या हालचाली टिपल्या जात होत्या. आपल्या दुचाकी वाहनावरून जात असलेल्या महिलेच्या वाहनाला ट्रकनं धडक दिली. ते दृश्य पाहून प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा ठोका चुकला, कारण एका क्षणात ती महिला ट्रकच्या चाकासमोर आली होती. पुन्हा एकदा पहा कशा पद्धतीनं तो अपघात झाला. पुढे काय होईल याचा कुणालाच अंदाज नव्हता, कारण ते दुचाकी वाहन ट्रक खाली आलं होतं. त्या महिलेचं काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता, कारण साक्षात मृत्यूच तिच्या समोर उभा ठाकला होता. एका क्षणात सगळं काही संपणार इतक्यात ती महिला ट्रकच्या चाकापासून दूर फेकली गेली आणि आश्चर्यकारकरित्या ती महिला त्यातून बचावली. समोर आलेला मृत्यूही आल्या पावली परत फिरला. सुरुवातीपासून पहा कशी घडली ही घटना. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. ही झाली नागपूरची घटना. आता आपण इंग्लंडमधील अशीच एक घटना पाहणार आहोत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं तो थरार चित्रफितीत कैद केलाय. एक महिला आपल्या मुलीसह रस्ता ओलांडत असताना एका कारनं त्या मायलेकींना धडक दिली. त्या दोघी जणी अक्षरशः हवेत उडाल्या, मात्र त्यानंतर त्या वाचल्या. आता तुम्ही जी घटना पाहणार आहात ती पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. रात्रीच्या वेळी गजबजलेल्या रस्त्यावर ही महिला आपल्या मुलांसोबत रस्ता ओलांडत असताना एका वेगवान कारनं त्या दोघा मायलेकरांना जोरदार धडक दिली. ओव्हरटेक करण्याच्या नादात कार चालकानं कारचा वेग वाढवला आणि रस्ता ओलांडणाऱ्या त्या मायलेकींना त्याच्या कारनं धडक दिली. कारची धडक इतकी भयंकर होती की त्या दोघी अक्षरशः हवेत उडाल्या. पुन्हा एकदा पहा कसा झाला तो अपघात. ती घटना घडल्यानंतर रस्त्यावरचे लोक मदतीला धावले, पण विशेष म्हणजे कारनं जोरदार धडक दिल्यानंतरही त्या मायलेकी त्यातून बचावल्या. या दुर्घटनेत कार चालकानं चूक केली, मात्र त्याची शिक्षा रस्ता ओलांडणाऱ्या या मायलेकींना भोगावी लागणार होती. पण त्याच वेळी असं काही घडलं ज्यामुळे त्या अपघातातून त्या दोघी बचावल्या. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. अतिशय धक्कादायक पण तेवढ्याच विश्वसनीय अशा या साऱ्या घटना. एखाद्या दुर्घटनेतून जर एखादी व्यक्ती बचावल्यास काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हटलं जातं. असाच एक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं टिपलाय. ती महिला फुटपाथवरून जात असताना असं काही घडेल याची तिला जराही कल्पना नव्हती. रस्ता ओलांडण्यापूर्वीच अचानकपणे दोन वाहनं वेगानं तिच्या दिशेनं आल्या. मागे जावं की पुढे जावं या विचारात असतानाच त्या महिलेनं मागे वळण्याचा निर्णय घेतला आणि ती महिला वाहनाच्या धडकेतून अक्षरशः थोडक्यात बचावली. अवघ्या काही सेकंदात ती घटना घडली, पण ही गोष्ट तिच्या आयुष्यभर नेहमीच लक्षात राहील. आपण पाहू शकता हा थरार पुन्हा एकदा कसा नेमका घडला. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा सर्वसाधारणपणे वाटणारी घटना. फुटपाथवरून जात असताना काहीही चुकी नसताना अचानक दोन वाहनांचा विचित्र अपघात होतो आणि तो अपघात तिसऱ्याच माणसाच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते, पण ती महिला वाचली. सर्वसाधारणपणे फुटपाथवर दिसणारं हे चित्र वाट पाहत असतो, वाहनं कधी येणार नाही. मात्र अशा वेळी एखादी कार येऊन आपल्याला धडकते, मात्र त्यातूनही जीव सही सलामत वाचणं ही केवळ काळाचीच कसोटी असते. काही अवघ्या सेकंदात घडलेला हा थरार. थरार म्हणजे काय, रोमांच म्हणजे काय, हे शब्द वाचलेले शब्दही थिटे पडावे असा हा सगळा घटनाक्रम. अशाच या काही घटना पाहिल्यानंतर ते पाहणाऱ्याला मोठं आश्चर्य वाटतं, कारण समोर यमराज उभा असतानाही तो हतबल असतो. आता हीच घटना पहा.
या महामार्गावर बर्फवृष्टी होत असल्यामुळे या कार चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कारनं क्षणार्धात आपली दिशा बदलली. त्याच वेळी समोर आलेल्या अवजड वाहनानं कारच्या मागच्या बाजूला जोरदार धडक दिली. त्या धडकेत केवळ कारचं नुकसान होतं असं नाही, तर कारच्या मागच्या बाजूला बसलेली चिमुरडी मुलगी ही कारमधून बाहेर रस्त्यावर फेकली गेली. त्याच वेळी पाठीमागून वेगानं येणाऱ्या वाहनत्याला चिरडून तर जाणार नाही ना अशी परिस्थिती नजरेसमोर आली, पण त्यातून ती थोडक्यात वाचवली. डोळ्यावर काळावर अविश्वसनीय अशी ही घटना, विश्वास बसणार नाही अशी घटना, ही घटना घडली आहे रशियातील मॉस्कोमध्ये. पुन्हा एकदा पाहूया ही घटना नेमकी कशी घडली. खरं तर बर्फाच्छादित असं असणारे वातावरण, पण ती मुलगी वाचणे म्हणजे नेमकं काय, त्या प्रसंगातही प्रसंगावधान पहा. मॉस्को रशियाचा घटनाक्रम. असंच एक वाहन जात होतं. बर्फाच्छादित वाहनामुळे वाहनानं आपला वेग बदलला. त्याच वेळी जोरदार धडक बसली. कारनं मागून पेट घेतला. दुसरी वाहनं क्षणार्धात येत असतानाच त्या कारमध्ये असणाऱ्या माणसांचे प्राण वाचतायत की न वाचतायत असा सगळा घटनाक्रम नजरेसमोर असताना अचानक पेट घेतलेल्या वाहनांमधनं कारचा दरवाजा उघडला जातो आणि ती मुलगी सुखरूप असल्याचं चित्र आपल्या नजरेसमोर पडतं. पुन्हा एकदा थरार तुमच्या नजरेसमोर. मॉस्को रशियाचा. कुठल्याही हॉलिवूड मधल्या चित्रपटाला शोभेल असा हा थरार होता, पण त्यानंतरची जो काही थरार नजरेसमोर पडला तो केवळ काळावर विजय मिळवणारा. झी 24 तास एक पाऊल पुढे.